इंडो ॲथलेटिक सोसायटी सायकलवारी पुणे पंढरपूर। चश्मे का भी एक फ़ोटो ले लेते हैं। चश्मे का भी फ़ोटो लेंगे, बहुत सारे फ़ोटो वीडियो लेंगे। ऑफिस संपवून निघालो आहे आपली फोल्डी घेऊन वंदना बसस्टॉपच्या दिशेला, कारण सायकल घेऊन निघालो आहे पुण्याला पंढरपूर वारीसाठी। करतो सो अशा प्रकारे आपली सायकल आत गेली आहे। फायनली लिव्हिंग फ्रॉम ठाणे शिवनेरीमधून या काकांनी थोडं सायकल आतमध्ये ठेवायला सेटल करायला हेल्प केली। ई शिवनेरीमुळे लगेजचा खूप इश्यू आहे, इट्स डिफिकल्ट सायकल किंवा काही गोष्टी कॅरी करायला। सो विचार करा ट्रॅव्हल करताना शिवनेरी। 105 रुपये ॲडिशनल चार्जेस फॉर लगेज सायकलच्या। आता 10:35 झालेत, पुण्यात पोचलो आहे। हिंजवडी फाट्याला उतरायचं होतं, हिंजवडी फाट्याला उतरून आता मुकेशच्या घराकडे चाललो आहे। सो हार्डली 2 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे, जास्त नाही। सो 11, सव्वा 11पर्यंत पोचून एक 10-15 मिनटात। आपला मित्र अल्क फायनली आपल्याला भेटायला 300 VRM सारखा आलेला आहे। ही सायकल माझीच आहे, घेतली होती नित्यासाठी, वापरतोय मी। 2-2.5 तासाची झोप मिळाली। 3 वाजलेत, तयारी करतोय वारीच्या स्टार्टिंग पॉईंटच्या दिशेला जाण्यासाठी। सगळ्यांच्या बॅग्स ऑलमोस्ट लोड झाल्यात, आता आम्ही सायकली घेऊ आणि निघूच। सुप्रभात मंडळी, आणि भरपूर दिवसानंतर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल लिफ्ट टू राईडवरती स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग करतो आहे। ब्लॉगचं कारण की आता आम्ही चाललो आहे पंढरपूर सायकल राईडला। येस, पंढरपूरची वारी जी आहे ती सायकलवरती करतात। गेल्या वर्षी माझ्या काही मित्रांनी केली होती, आज त्याच मित्रांबरोबर मी चाललो आहे पंढरपूर वारीला। माऊली जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। पहाटेच्या थंड वातावरणात अशी राईडची सुरुवात झाली। 4:30 होत आलेत आणि 22 किलोमीटर झालेत। पहिला जो चेकपॉईंट होता तिथे आम्हाला पोचायचं होतं आणि बॅगा लगेजच्या कारमध्ये टाकायच्या होत्या, पण तिथे लेट झाला आम्हाला 10 मिनटं। आता प्रयत्न करतो आहे की शेवटचा जो पॉईंट आहे तिकडे आम्ही वेळेत पोचू आणि किंवा तिथे थोडा आम्हाला वेळ मिळेल आम्ही बॅगा लोड करू शकू, नाहीतर बघूया। पहिल्या ब्रेकफास्ट पॉईंटपर्यंत बॅग्स कॅरी करायला लागतील। सगळे फुल जोशमध्ये आहे, वातावरण छान थंड आहे आणि रोड्स पण मस्त आहे। सो फायनली आम्ही इथे पोचलो आहे, थँक्स टू IS टीम। थांबले होते इथे, आम्हाला एक 20-25 मिनटं लेट झालं आहे। सो आमच्या बॅगा आम्ही आता ट्रकमध्ये टाकल्या। छान व्यवस्था इथे।
सकाळचे 6 वाजलेत आणि सुंदर असा सूर्योदय होतोय. छान वाटतंय. मस्त अशी राईड चालू आहे. रोड पहिले पण बोललो मी, रोड सुंदर आहे, अतिशय सुंदर, स्मूथ, एकदम मक्कल. सो मुकेशच्या घरापासून 40 किलोमीटर झाले. पुढे एक 100 ते 120 किलोमीटर रस्ता सरळ आहे. बऱ्याच वेळानंतर मस्त असं डाऊनहिल आलं आहे. थोडा पायांना आराम मिळाला आहे आणि छान वातावरण आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 214. थँक्यू रोहित. थँक्यू. येस. सो पहिल्या ब्रेकफास्ट पॉईंटला आलो आहे. बरेचसे सायकलिस्ट आहेत. तुषार. सो सध्या अद्वैत, राजेश, मुकेश, मी, तुषार आम्ही एकत्र आहोत. वैभव वगैरे ऑलरेडी पुढे गेलेत, आम्हाला उशीर झाला त्यामुळे. यो राजेशजी, नाश्त्याला छानसा उपमा. ये डॉक्टर. IASच्या व्हॉलेंटियर्सची एकदम उत्तम सोय केली आहे इथे. नाश्त्यासाठी पेट्रोल पंप आहे, तिथे छानसं पाणी, नाश्ता याची सोय केली. सो त्याचा आम्ही आनंद घेतला आहे आणि आता आम्ही परत राईड कंटिन्यू करतो. पोटभर नाश्ता करून पुढे निघालोच होतो की काही वेळातच अद्वैतच्या सायकलचा टायर पंक्चर झाला. पण IASकडून केलेली सुविधा, बॅकअप सुविधा इतकी छान होती की पाठवून इमिजिएट बाईकवरती पंक्चर रिपेअरवाली टीम आली. आम्ही चौघं सध्या एकत्र आहोत. मी, डॉक्टर, सिद्धार्थ, मुकेश आणि ॲडी. अद्वैतचा सायकल पंक्चर झाली होती, तिथं तुम्ही पाहिलंच. सो असे सगळे अनुभव असणारच सायकल राईडमध्ये, जसे आपले BRMचे असतात. आता पाऊस तर अजिबात नाही आहे. जेवढं होईल तेवढं अंतर पटापट पार करण्याचा प्रयत्न, जेणेकरून उन्हात जास्त त्रास नाही होणार. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. रस्त्यात असे बरेच सायकलिस्ट दिसतात जेही वारीला येत आहे. काही ना काही कोणाचं पंक्चर होतं आहे, काय होतं आहे, पण फुल मस्त असा सपोर्ट आहे या IAS टीमकडून. जबरदस्त. पंधरा किलोमीटर नंतर इथे अजून एक हायड्रेशन पॉईंट होता. इकडे इलेक्ट्रॉल, एनर्जेल, पाणी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही सेकंड ब्रेकफास्ट पॉईंटला आहे. इकडे पोहे आहेत, शिरा आहे. सो मी सध्या तरी पोहे खातो आहे थोडेसे, आणि केळी आहेत तिथे, पाणी आहे. छान अरेंजमेंट आहे, छान. वाजव 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 ना, आवाज येत नाही. वाजव वाजव. कुठून आलाय तू? ओके. तर हाच आपला छोटा रायडर पुण्याहून राईड करतोय. रोज सायकलिंग करतो, कधी करतो? विकेंडला करतो. कधी प्रॅक्टिस करतो? नाही करत कमी. नाही करत? अरे वा, डायरेक्ट. व्हेरी गुड. चलो भेटूया. बाय. 70 किलोमीटरची काय? आतापर्यंत फक्त 70 किलोमीटर. ओके ओके. मग आता पुढे येतोय ना? ओके, चलो भेटू. समोर दिसणारे ढग पहा, असं वाटतं एखादं चित्र आहे. की छान रेखीव आहे, ऊन आहे, मध्ये मध्ये हवा आहे. त्या बाजूचे ढग थोडे दिसत आहेत की नाही माहीत नाही, पण अगदी असे रंगवलेले वाटत आहे. फुल कॅनव्हास छान आहे, हवा आहे, ऊन बऱ्यापैकी आहे. ऊन जाणवायला लागलं आहे आता.
पण व्यवस्था इतकी चांगली आहे, तुम्ही पाहतच आहात प्रत्येक ठिकाणी हायड्रेशन पॉईंट आहे. सो जास्त काही इश्यू होत नाही आहे. बघूया अजून 70 किलोमीटर नंतर जेवणाचा स्पॉट आहे. मध्ये 2 हायड्रेशन पॉईंट्स आहेत. एक 70च्या मध्ये 20 किलोमीटरवर अप्रॉक्स. सो हो फॉर द बेस्ट. चालू आहे राईड. तुम्ही पाहतच आहात व्हिडिओ, तर जरा लाईकचं बटन करा, सबस्क्राईब करा. सो नवीन व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि हा वारीचा व्हिडिओ एन्जॉय करा. 5-7 किलोमीटर चांगले गेले. बोलो 5-7 किलोमीटर चांगले गेले. पुढे पण सावली आहे, म्हणजे बरं आहे जरा. तर 20 किलोमीटर नंतर एक हायड्रेशन पॉईंट आहे इथे जोगेश्वरी मिसळच्या इथे. तिकडे पटापट पाणी रिफिल करून घेतलं. छान आता मळं आलं. मध्ये एक 7-8 किलोमीटर असाच सपोर्ट होता छान. सो जेवढं होईल तेवढं डिस्टन्स पटापट म्हणूनच कवर करायचा प्रयत्न करतो. तेवढा एक सपोर्ट राहते. हवा आहे, टेलविंड येते बरेच वेळा, तर ती एक सपोर्ट करते. जेवायच्या डेस्टिनेशनला पोचू तर जरा बरं वाटेल, कारण की ऊन आहे बऱ्यापैकी. जेव्हा ऊन आहे, आत्ता तरी दिसत नाही आहे, पण ऊन आहे बऱ्यापैकी. सो एक क्विक हायड्रेशन घेऊन मी आणि आडी पुढे निघतो आहे. सो पळसदेवच्या हायड्रेशन पॉईंटला आलो आहे. हां, बरेच जण आहेत तिथे. आत्ता कुठे ग्रुप्स आम्हाला मिळत आहेत. आम्ही बरंचसं अंतर कवर केलं, मी आणि आडीने. तुषार आणि राजेश कुठे. आजच्या या पुणे पंढरपूर राईडमध्ये जवळजवळ 2000 सायक्लिस्ट पार्टिसिपेट करत आहेत. या एवढ्या मोठ्या सहभाग असूनही सायकलिस्ट शिस्तीचे पालन करताना दिसतात. सगळेजण व्हाईट पट्ट्यामध्ये चालवताना दिसतील. लहान मुलं आहेत, तेही अगदी शिस्तीचं पालन करून सायकल चालतात. त्यांच्या जिद्दीला दाद दिली पाहिजे. सो पळसदेवच्या हायड्रेशन पॉईंटला बर्फ आहे. छान थंडगार केळी आहे, केळी आहेत, संत्र आहे. तर आता इंदापूर 10 किलोमीटरवर आहे आणि आपला लंचचा जो पॉईंट आहे, जेवणाची व्यवस्था जिथे केली आहे तो तिकडेच आहे. तो आपल्याला 10 ते 12 किलोमीटर चालवायचं अजून. लहान मुलं आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे पालक आहेत. सो ही लहान मुलंही सायकलिंग करतात. छान. जबरदस्त. फायनली जेवायची जी अरेंजमेंट आहे तिथे पोहोचलो आहे. सगळ्यांनी सायकल ठेवल्या तिथे. कोण ओळखीचं भेटतं आहे ते पाहूया. हां हे काय नाही हायवेला फक्त ऑपोजिट साईडला. सो अशा प्रकारे आरामाची व्यवस्था केली. मी आणि अद्वैत जस्ट पोचलो आहे. राजेश है ना? तो राजेश किधर है? तुषार किधर है? तुषार ओके.
सो इथे छान एक जेवायची सोय केली आहे, इकडे झोपायची सोय केली होती. सो अशा प्रकारे इथे जेवायची सोय केली. जेवणाची उत्तम अशी सोय, गरम गरम जिलेबी, भाजी, पनीरची भाजी, थोडासा भात आणि भजी. जेवण गरम गरम आहे. एवढी लोक असूनही जेवण छान आणि गरम. आता मी जेवण एन्जॉय. फायनली संपदा आपल्याला भेटली आहे. ती एवढी फास्ट चालवते की डायरेक्ट इकडे लंचच्या इकडे भेटली. गरमी भयंकर असल्यामुळे क्रॅम्प्स, फटीक हे सगळं होतं आहे. सो अद्वैतला पण थोडा उन्हाचा त्रास होत होता, त्यामुळे आम्ही स्लो झालो होतो. मलाही 1-2 वेळा क्रॅम्प आला, पण पाणी प्यायल्यानंतर तो ठीक झाला. मुकेश आणि डॉक्टर सिद्धार्थ सर्वात लेट आले, कारण कंटिन्यूस मुकेशला क्रॅम्प करत होते. सो असं काहीतरी सीन आहे. आणि जेवणाच्या लोकेशनवरून आम्ही आत्ता निघालो आहे, सर्वात शेवटी आम्ही निघालो आहे. वेळ आहे 4 वाजता. विचार केला 3पर्यंत निघू, पण 4ला निघालो आहे. कारण ते लोक आल्यावर त्यांना पण थोडा आराम करायचा. माझाही पाय दुखत होता थोडा. सो रेस्ट घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पुढचा रस्ता खूप टेंभर्णी 15 किलोमीटर आहे. त्यानंतरचा रस्ता हा खूप निमुळता आहे, 1 लेन आहे. त्यामुळे त्यांनी ऑर्गनायझर्स कंटिन्यू सांगतात की लवकर पोचा, नाहीतर अंधारात त्रास होईल. सो आम्ही प्रयत्न करतो आहे. 4 वाजलेत. होपफुली एक 16-17 किलोमीटर आहे, तासाभरात व्हायला पाहिजे. व्हिडिओ पुढे पाहत राहा. हा थोड्या वेळापूर्वी तुम्ही व्हिडिओत पाहिलं असेल, फॅट सायकल चालवते, फॅट टायरवाली. आणि हे बघा, हे चालवत आहेत आपली घोडा सायकल. तुम्ही कुठून आले? आम्ही शिरूरवरून. जबरदस्त स्टॅमिना. ते आम्ही गिअरच्या सायकलने जमतोय, पण हे छान चालवत आहेत फुल. घाटातही म्हणजे कुठेही चढ आहे तिथे उतरत नाही येते. सर्वात महत्त्वाचं, तुमचं नाव? लक्ष्मण सोनवणे. ओके, लक्ष्मण सोनवणे सर, एकदम झकास. आता पंढरपूर अवघे 40 किलोमीटर. जसं मगाशी बोललो ब्लॉगमध्ये, राईट मारला आहे आम्ही. आणि हा छोटा 2 लेनचा गावचा रस्ता आहे, म्हणून ते थोडं घाई करत होते की मॅक्झिमम रोड अंधारात कवर करायला. हा रस्ता जरी 2 लेनचा असला ना, तरी आजूबाजूला मस्त असं ग्रीनरी आहे, शेतं आहेत, छान वाटते. झाडं आहेत बाजूला, तुम्ही पाहू शकताय. काय मस्त आहे. सूर्यास्त होतो आहे पाठी. जबरदस्त दिसतंय यार, छान दिसतंय, छान. ह्या रस्त्याला सर्वात महत्त्वाचं दिवसा करायला सांगितल्याचं कारण, या रस्त्याला लाईट्स नाही आहेत आणि हेवी ट्रॅफिक आहे. 2 लेनचा रोड आहे. सर्वात महत्त्वाचं आणि डेंजरस असं वाटते ते म्हणजे ट्रॅफिक. तुम्ही पाहू शकता, ट्रक ऑलमोस्ट लेन क्रॉस करून येतात. आणि ह्या ट्रक्स, आमच्या व्हेकल्सनी जे हवा येते त्यामुळे हेडविंड तयार होते आणि डिस्टन्स कव्हरच होत नाही आहे. प्रत्येक राईडचा एक वेगळा अनुभव असतो. तसाच या राईडचाही हा वेगळा रोड, वेगळा टेरेन आणि वेगळे चॅलेंजेस. यो 7:30 7:15 वाजता ऑलमोस्ट. आणि ही डॉक्टरांची डिस्को लाईट फुल ऑन. ह्या रस्त्याला संध्याकाळी 6:30 नंतर अवॉइड करा. बेटर तुम्ही समजा ही राईड करत असाल तर आमच्यासारखा लेट शक्यतो होऊन देऊ नका. काही ना काही कारणाने आम्हाला लेट झाला, मुद्दामून केला नाही, बट
शक्य तेवढं लवकर निघा, सकाळी वेळेवर निघा. बघा किती ट्रॅफिक आहे, पूर्ण अप्परवर चालत आहेत गाड्या, डोळ्यांमध्ये पूर्ण ते लाईट जात आहेत. समोरचं नीटचे खड्डे दिसतही नाहीत आणि हा रोड थोडा खराब आहे. आणि असे त्या साईडनी लोक जात आहेत, रोड बघा. तर हे सगळं आहे, असं अवॉइड करा लेट. सो पंढरपूर एक 5 किलोमीटर असताना ही कमान लागेल आणि कमानीच्या आत आल्यावर अंधार आहे. आय नो, पुढे गेल्यावर कळेल. ही मूर्ती आहे, एवढी मोठी मूर्ती आहे ही. अंधारात नीट दिसत नाही आहे. हां, वारी इथे संपते असं म्हणतात. सो इथे एक फोटो. फायनली आपण पोचलो आहे मंदिराच्या जवळ, मंदिराच्या आवारात. पश्चिम द्वार आहे तिकडे पोहोचलो आपण. नामदेवपारीच्या इथे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. सो ही आहे भक्त निवास. जेवणाची सोय समोरच्या साईडला केली, इथे राहायची सोय आहे. सो तिकडे जाऊया, जेवूया पहिले. सो इथे जेवणाची सोय केली, एक हॉल आहे बेसमेंटला, इथेच ही सोय आहे. सगळेजण इथेच आहेत. विशाल, ॲडी, तर काल रात्री सायकल पॅक करून टाकल्या आणि झोपलो. छान झोप लागली कारण एवढे दमलो होतो दिवसभराच्या सायकलिंगने. पाठी तुम्ही पाहताय ते भक्त निवास, त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी आत्ता टाकतो, ते ज्याने तुम्ही पाहू शकता, कारण काल रात्री काही शूट नाही करता आलं. आता आपली ही राईड संपली आहे. तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो.